धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, आज आपण सुधारित शेती तंत्रज्ञान या युट्यूब चॅनल चालू केलं, परंतु भरपूर शेतकऱ्यांचा जर बघितलं तर भरपूर शेतकऱ्यांना या चॅनल मार्फत भरपूर अशी माहिती भेटत असते आणि नवीन नवीन माहिती त्यांना आपण या सुधारित शेती तंत्रज्ञान देत असतो, जे की जेणेकरून शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये जास्त कसं उत्पन्न मिळवायचं ह्याच्यावर आपण महत्त्वाचा सल्ला देत असतो. आता बघितलं तुम्ही आपण राजमा असेल, हरभरा असेल किंवा सर्व पिकावर, केळी असेल, तुमचे बटाटा लागवड असेल, टमाटा लागवड असेल, सगळ्या पिकावर आपण सल्ला देत असतो. आज आपण एक राजमा पिकाला एका शेतकऱ्याला सल्ला दिलता. त्यांनी आपलं चॅनल कसं बघितलं किंवा त्यांनी त्याची ओळख कशी झाली आपल्या चॅनलची आणि त्यांना काय माहिती भेटली, त्यांचा अनुभव काय हे आपण एकदा म्हणा. नमस्कार. माझा अनुभव असा आहे की सरांची माझी ओळख युट्यूब चॅनलवरच झाली आणि असंच बोलत बोलत म्हणजे शेलारच्या वाशीला दुकाने माझी त्यांची युट्यूब बघत बघत सोनवणे सर म्हणून मी त्यांना ओळख झाली माझी त्यांची. तर त्यांनी मला राजम्या पिकासाठी मार्गदर्शन केलं. तर अतिशय छान रिझल्ट भेटलेला आहे त्यांच्या औषधाने विलवडवाल्याच्या. तर आपण जे सल्ला द्या तुम्हाला टेक्निकल सल्ला द्या तुम्हाला, म्हणजे ते तुमचा खर्च वाचला का याच्यामध्ये? हो, 100% खर्च पण वाचला आणि रिझल्ट पण प्रत्येक वर्षीपेक्षा चांगला भेटला या वर्षी. तुमच्या ॲव्हरेज मध्ये काय बदल वाटला का याच्यामध्ये? ॲव्हरेज तर निघालच आणि म्हणजे तुम्ही एखाद्या ही आपले जे युट्यूब चॅनल बघता ह्याच्यातून तुम्हाला सल्ला आणि व्यवस्थित मार्गदर्शन भेटतंय तुम्हाला? हो, 1 नंबर मार्गदर्शन भेटतंय. शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, आपण जे चॅनल उभा केले ह्याच्यामध्ये एक हेतू, आपला महत्वाचा हेतू होता की शेतकऱ्याला आपण कमी खर्चामध्ये शेती कसं तंत्रज्ञान देता येईल किंवा जास्त माहिती कशी देता येईल शेतकऱ्याला, जेणेकरून आपल्याला एकरी खर्च त्यांचा कमी व्हावा. म्हणजे आपलं प्रांजल मताने कुठल्याही कंपनीची ऍड वगैरे आपण करत नव्हत. आपण पर्सनली त्या शेतकऱ्याचा अनुभव काय, शेतकऱ्याला कुठल्या गोष्टी दिल्या पाहिजेत, जेणेकरून शेतकऱ्याचं टेक्निकल उत्पादन कसं वाढलं पाहिजे ह्याच्यावर आपण सल्ला देत असतो. आज आपल्या शेतकऱ्यांचे, आपल्या युवा यांनी आपलं ऑनलाईन बघितलंय. आता जर बघितलं डिजिटल महाराष्ट्र, डिजिटल इंडिया चालू आहे. आपण जर शेतीची जर नवीन नवीन माहिती जर तुम्ही डिजिटलपणे अशी पाहिली किंवा शेतकऱ्याचा असा अनुभव जर घेतला तुम्ही, तर 100% शेतीमध्ये तुम्हाला खर्च वाचल आणि खर्च वाचला आणि टायमिंगला फवारणी किती. आता लक्षात घ्या, आता मला एक सांगा शेतकरी मित्रांनो, आपल्या सगळ्याला काय तुमचं एक कन्सेप्ट होतं की फवारणी जास्त केला पाहिजे प्रत्येक पिकाला. का फवारणी केल्या पाहिजे असं वाटतं तुम्हाला? उत्पन्न जास्त निघालं, जास्त उत्पन्न निघून. परंतु सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, झाड एक सजीव आहे. आपण जर तुम्ही ते आपल्या युट्यूबला व्हिडिओ बघितला, झाडाची फिजिओलॉजी आपल्याला समजली पाहिजे. झाड काय नेमकं आहे बघा. झाड आणि सजीव, आपण सगळे सजीव आहेत. झाडाप्रमाणे किंवा माणसाला जर जसं त्या गोष्टी टायमिंगला भेटल्या, आता झाडाला तुम्हाला चांगलं उत्पादन काढायचं असलं, तुम्हाला 17 मूलद्रव्य त्या जाणं गरजेचं. बरोबर. जर तुमच्या 3च मूलद्रव्य, आता NPKच आपण टाकतात, बाकी आपण मायक्रोन्यूट्रन कुठेच वापरत, झिंक वापरत नाही, फेरस वापरत नाही. त्याच्यामुळे काय होतं, त्या झाडाच्या ज्या अवस्थेला जी गरज आहे, जर लक्षात घ्या, ज्या अवस्थेला जी फवारणी जर गेली तुमच्या टायमिंगला, तर 100% उत्पादन तुमचं एक उत्पादन त्यावर डिपेंड असते. जर तुम्ही नुसत्या फवारणी